या बुलेटिनमध्ये आपण 25 मिनिटं 50 बातम्या पाहणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता नार्वेकरांच्या बाजूने काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ठाण्यात महत्त्वाची बैठक. बैठकीला सर्वच खासदार आमदारांना हजर राहण्याचे आदेश. सीएम महत्त्वाच्या सूचना करण्याची शक्यता. पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याचा टीजर जारी. मोठ्या संख्येनं मेळाव्याला हजर राहण्याचं आवाहन. धनगर समाजाच्या आंदोलनासाठी पडळकर आक्रमक. गोपीचंद पडळकरांची धनगर जागर यात्रा आज कोल्हापुरात. ऊसाच्या वाढीव हप्त्यासाठी राजू शेट्टी आक्रमक. साखर कारखान्यांच्या दारात आजपासून 22 दिवस राजू शेट्टींची आत्मक्लेश पदयात्रा. तर 7 नोव्हेंबरला ऊस परिषद घेऊन यात्रेची होणार सांगता. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबतच्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार. कायदेशीर मान्यता मिळाल्यास असा निर्णय घेणारा भारत जगातील 33वा देश ठरणार. इस्रायल आणि हमासमधील संघर्ष सुरूच. युद्धात आतापर्यंत 4200हून अधिक जण ठार. गाझामध्ये पाणी, अन्न आणि औषधांचा मोठा तुटवडा. पंचवीस मिनिटं 50 बातम्या पाहणार आहोतच. मात्र त्याआधी एक मोठी बातमी येते राजकीय वर्तुळातून, ती पाहूयात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायदेतज्ञांशी चर्चा केली. याआधी तयार केलेलं वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलं जाणार आहे आणि वेळापत्रकामध्ये बदल करण्याची शक्यता आता कमीच आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. न्यायालयानं लेखी आदेश दिल्यास वेळापत्रकामध्ये बदल करू, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. मात्र त्याआधी त्यांनी कायदेतज्ञांशी चर्चा केली आणि वेळापत्रकामध्ये बदल करण्याची शक्यता आता कमीच आहे. लेखी आदेश जर दिले न्यायालयानं तर वेळापत्रकामध्ये बदल करू, अशी भूमिका राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. तुषार, याबद्दल काय आणखी माहिती? श्वेता, आमदार अपात्रते संदर्भामध्ये आता पुढची कारवाई होताना पाहायला मिळणार आहे. वेळापत्रक देखील तयार झालेलं आहे आणि या वेळापत्रकाला ठाकरे गटाने विरोध केलेला आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची कायदेतज्ञांसोबत चर्चा झालेली आहे. वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाहीये, त्यामुळे वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता धूसर आहे. जर वेळापत्रकामध्ये बदल करायचा असेल तर न्यायालयाने लेखी आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात यावेत. जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायालय कोणत्याही स्वरूपाचे लेखी आदेश देत नाही, तोपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे वेळापत्रक तयार करून ठेवलेलं आहे त्याच वेळापत्रकानुसार आमदार अपात्रते संदर्भात सुनावणी सुरू होताना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आमदार अपात्रते संदर्भामध्ये 3 वेळा सुनावणी झालेली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी जे शेड्यूल तयार केलेलं आहे त्याच शेड्यूलनुसार यापुढे देखील सुनावणी सुरू राहणार आहे. मात्र त्यांनी केलेल्या वेळापत्रकासंदर्भात ठाकरे गटाने आक्षेप घेतलेला आहे आणि हे वेळापत्रक चुकीचं आहे. या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात यावा ही मागणी केली होती. मात्र ही मागणी आपल्याला आता धूसर होताना पाहायला मिळणार आहे. तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची सांगलीमध्ये भेट घेऊन आजपासून राजू शेट्टी यांच्या सुरू होणाऱ्या मोर्चाच्या 522 किलोमीटर पदयात्रेला पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज तीव्र करण्यासाठी आसूड देऊन राजू शेट्टींचा सत्कार केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेमध्ये मोठा भूकंप होणार असल्याचा दावा खासदार विनायक राऊतांनी केला होता. यावरती असले भूकंप पाहून आम्ही थकलो, काही लोक फक्त खळबळ माजवण्यासाठी वक्तव्य करत असतात, असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी राऊतांना लगावला. रोहित पवारांना अजून राजकारणामध्ये खूप शिकायचंय, ते फक्त आपल्या वक्तव्यावरून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, असा टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला. रोहित पवारांनी परिपक्व राजकारण केलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
तुळजाभवानीचा विकास आराखडा सर्वसामान्यांसाठी राबवला जाईल असं आश्वासन पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिलं. कोणत्याही पुजारी, व्यापारी किंवा नागरिकांवरती अन्याय करणार नसल्याचं सावंतांनी आश्वासन दिलं. तसंच प्रशासन येत्या काही दिवसात अधिकृतपणे हा आराखडा सगळ्यांसाठी खुला करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात विविध दुर्गोत्सव मंडळांना त्यांनी भेट दिली आणि देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध दुर्गोत्सव आणि रास गरबा मंडळांना भेट देऊन दुर्गादेवीचं दर्शन घेतलं. यावेळी ठिकठिकाणी दुर्गा मंडळांकडून त्यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर ते पैठण महामार्गावरती भीषण अपघात झाला. भरधाव कार खड्ड्यामध्ये कोसळली असून अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. महामार्गावरती रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. घाऊक महागाईचा दर सरलेल्या सप्टेंबर महिन्यात उणे 0.26% नोंदवण्यात आलाय. तर ऑगस्टमध्ये महागाईचा दर उणे 0.52% इतका होता. खाद्यवस्तूंच्या विशेषतः भाजीपाल्याच्या किमतीत घट झाल्यानं सलग 6व्या महिन्यात हा दर शून्याखाली अर्थात उणे स्थितीत राहिला असल्याचं अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. गोकुळनं गायीच्या दूध खरेदी दरामध्ये कपात केली आहे. गोकुळनं दूध दरामध्ये वाढ करणं शक्य नसल्याचं संचालक मंडळाच्या बैठकीत स्पष्ट केलंय. गायीच्या दुधामुळे गोकुळला 4 रुपयांचा तोटा होत असल्याचा दावा करत गोकुळनं दरवाढ करण्यास नकार दिलाय. त्यामुळे शेतकरी विरुद्ध गोकुळ असा संघर्ष उभा राहणार आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकावरती अळीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे कापूस उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता आहे. नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. क्विंटल मागे 650 रुपयांची सुधारणा झाल्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये इतका भाव मिळतोय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. तापमानाच्या पाऱ्याच्या चढत्या आलेखामुळे मुंबईबाहेर वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या ग्राहकांकडून सोमवारी 25,209 मेगावॅट इतकी विक्रमी वीज मागणी नोंदवली गेली. ही मागणी पूर्ण करताना जवळपास 9,900 मेगावॅट वीज महावितरणला बाहेरून खरेदी करावी लागली. नागपूर जिल्ह्यातील मोवाड इथे वर्धा नदीवरती असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून पाण्याची मोठी गळती होते. बंधाऱ्याला मोठी गळती लागल्यानं पाण्याची मोठी नासाडी होते. जलसंधारण विभागाकडे स्थानिकांकडून वारंवार तक्रार करून सुद्धा त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये रिंग रोडसाठी जमीन संपादित करण्याला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. यासाठी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. रिंग रोडला आमचा विरोध नाही, मात्र कष्टानं जपलेली जमीन कवडीमोल किमतीनं देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. बागायत जिरायत असा भेदभाव न करता जमिनीला 5 पट मोबदला देण्याची मागणी त्यांनी केली. मुंबईसह कोकण मराठवाड्यात ऑक्टोबर हीट वाढणार आहे. येत्या 48 तासात मुंबईसह कोकण मराठवाड्यामध्ये पारा 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलंय. पुणे नाशिक महामार्गावरती आंबेगाव तालुक्यातील कळंबजवळचे स्पीड ब्रेकर निकामी झाले. त्यामुळे वर्दळीच्या वेळेस अपघाताच्या संख्येत वाढ होते. या ठिकाणी नव्यानं स्पीड ब्रेकर पुन्हा टाकावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वर्ध्यामध्ये ऑक्टोबर हिटनं सामान्य नागरिक त्रस्त झालाय. अचानक बदललेल्या वातावरणामुळे रुग्णसंख्या वाढत असल्यानं सरकारनं मोफत आरोग्य सुविधा जाहीर केल्यानं ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात रांगा लावत आहेत. त्यामुळे ओपीडी आता 2 ते 2.5 हजारांपेक्षा जास्त गेली आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीनं निर्णय घ्यावा यासाठी ठाकरे गट तसेच शरद पवार गटातर्फे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या दोन्ही याचिकांवरती आज संयुक्त सुनावणी होणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीचं सुधारित वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केलं जाण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आज ठाण्यामध्ये महत्वाची बैठक होणार आहे. ठाण्यातल्या टिपटॉप प्लाझा इथे संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होईल. या बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, उपनेते आणि जिल्हा प्रमुख यांना उपस्थित राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेत आणि स्वतः मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालाय. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भाजप नेते गोपीचंद पडळकर मैदानात उतरलेत. गोपीचंद पडळकरांची धनगर जागर यात्रा आज कोल्हापूर आणि कोकणात असणार आहे. गेल्या हंगामातील ऊस गाळपासाठी प्रतिटन 400 रुपये अधिक देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी पुन्हा एकदा आंदोलनाला हात घातलाय. या मागणीसाठी राजू शेट्टी आजपासून साखर कारखानदारांच्या दारात पायी जाऊन 22 दिवसांचं आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. शाळांमधून उत्पन्न मिळत नाही, मात्र दारूची दुकानं वाढली तर उत्पन्न वाढेल. त्यामुळे शाळा बंद करून दारूची दुकानं सुरू करा असे निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत. हे आपलं दुर्दैव आहे असा घणाघात रोहिणी खडसे यांनी सरकारवरती केलाय.
वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत. ग्रामीण भागात विकास कामांचं भूमिपूजन, शहरात भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक, बांधकाम विभाग तसेच इतर सर्व विभागाची एकत्रितपणे बैठक होणार आहे. तर रात्री तरंग गरबा आणि दांडिया कार्यक्रमाला ते उपस्थिती लावतील. 14 ते 17 ऑक्टोबर या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुचर्चित नवी मुंबई मेट्रो रेल्वेचं उद्घाटन होईल अशी चर्चा होती. मात्र आता 26 ऑक्टोबर ही नवीन तारीख सरकारी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर आली आहे. 26 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम सुरू असलेल्या ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमासाठी भेट देणार आहेत. ऐतिहासिक भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झालाय. उच्च न्यायालयानं खटल्याचा निकाल सोमवारी पुणे पालिकेच्या बाजूने दिला. तसंच याचिकाकर्त्यांवरती ताशेरे देखील ओढले. अनेक वर्षांपासून हा खटला न्यायालयात रखडला होता आणि तब्बल 80 सुनावण्या यामध्ये झाल्या. धूळ नियंत्रित करण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या आदेशानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये 7 कलमी कार्यक्रम जाहीर केला गेला. 9 महिने रखडलेलं काम मार्गी लावण्याची जबाबदारी काही दिवसांपूर्वी आलेल्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे आली होती आणि त्यांनीच आता पुढाकार घेत या कामाला वेग द्यायला सुरुवात केली आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 31 सहकारी आणि खासगी कारखान्यांनी मागील 3 वर्षात शेतकऱ्यांची तब्बल 1,483 कोटी 80 लाख 11,000 रुपयांची एफआरपी थकवली आहे. या प्रकरणी साखर आयुक्तालयानं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना महसुली वसुली करण्याचे आदेश दिले. हे सर्व कारखाने राजकीय नेत्यांशी संबंधित असल्यामुळे काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलंय. सांगलीमध्ये उसाला योग्य दर मिळावा यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे आणि पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कामेरी दरम्यान साखरेचे ट्रक अडवून आंदोलन करण्यात आलं. येत्या 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास गनिमी काव्यानं मुंबईला जाणारी साखर, दूध, भाजीपाला बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय. उसाला 4,000 रुपये उचल मिळावी ही मागणी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नवजागरी यात्रा सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन हमीभावासंदर्भात जनजागृती करण्यात येईल. स्वाभिमानीच्या आक्रमक पवित्र्यामुळे कारखानदार आणि शेतकरी संघटनेत संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. हातकणंगले तालुक्यातील हुपरी बस स्थानकाला राजश्री शाहू महाराज यांचं नाव देण्याची मागणी होते. या मागणीसाठी नामकरण कृती समितीनं आंदोलन केलं. यावेळी 15 दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन आगार प्रमुखांनी दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं. मुक्ताईनगर तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी जागा उपलब्ध करून न दिल्यानं ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. डोलारखेडा ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान बीडीओंनी 8 दिवसात हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. मुक्ताईनगर बोदवड महामार्गावरती नाडगाव इथे रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम 3 महिन्यापूर्वीच पूर्ण झालं होतं. मात्र या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप करण्यात येतोय. यावरती कारवाईच्या मागणीसाठी लोटांगण आंदोलन करण्यात आलं. जळगावातील आदिवासी कोळी समाजाच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विद्यार्थी, महिला यांच्यासोबतच मोठ्या संख्येनं आदिवासी कोळी समाज बांधव सहभागी झाले होते. शासकीय शाळांचं खासगीकरण तसंच कंत्राटीकरणाच्या शासन निर्णयावरून जळगावात शिक्षक संघटना आक्रमक झाल्यात. शिक्षक संघटनांकडून शासनाच्या निर्णयाची होळी करत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. वर्धा जिल्ह्यामध्ये बालविवाह मुक्त भारत अभियान राबवलं जात आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वर्ध्यात रॅली काढण्यात आली. या रॅलीला खासदार रामदास तडस यांनी हिरवा झेंडा दाखवला. गोंदिया जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली. मात्र पहिल्या दिवशी एकही ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज आलेला नाही.